लातूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांना काहीतरी संकेत दिलेले आहेत. पण हे संकेत ओळखून जर भविष्यातलं राजकारण झालं तर नक्कीच काहीतरी वेगळा बदल आपल्याला पाहायला मिळू शकतो. 2024ची विधानसभा गेली, 2024ची लोकसभा गेली, पण तरीही हे कोणालाही ओळखता आलं नाही की सेक्युलर वोटर याची एक वेगळी शक्ती आहे आणि हीच शक्ती दाखवून देण्याचं काम लातूरच्या महानगरपालिकेने केलेलं आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आणि लातूरच्या महानगरपालिकेची सत्ता एक हाती या पक्षाच्या हाती आली. पण हे जे चेंजेस आहेत, हा जो बदल आहे, हा बदल महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी झाला असता का? महाराष्ट्रामध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस झाला असता का? आणि महाराष्ट्रामध्ये ज्या नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या त्यावेळेसही झाला असता का? पण हा बदल घडवून आणण्यासाठी यावर कोणीही विचार केला नव्हता, पण ते लातूरच्या नेत्यांनी केला आणि त्यांनी लातूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांची युती करून एक वेगळा बदल घडवून आणला. हा बदल का घडला याच्या पाठीमागचं कारण महत्त्वाचं हे आहे की याच्या पाठीमागे एक सेक्युलर वोटर आहे आणि हा सेक्युलर वोटर जर विभागला गेला तर मग मात्र जे धर्माला घेऊन राजकारण करतात त्यांचं फावलं होतं आणि त्यांची सत्ता येते. पण ही जर शक्ती थांबवायची असेल आणि राजकारणामध्ये होणारा धर्माचा हस्तक्षेप जर थांबवायचा असेल तर सेक्युलर वोटरला एकच पर्याय उभा करून दिला पाहिजे आणि तोच पर्याय लातूरमध्ये उभा केला गेला. खरं तर देशमुख परिवार ही निवडणूक एकट्यानेही लढू शकला असता. देशमुख परिवाराच्या हाती काही जागाही आली असत्या, पण पूर्ण बहुमत आलं असतं की नाही हे सांगता येत नाही. म्हणून देशमुख परिवाराने जे दाखवलं ते इतर काँग्रेसमधल्या नेत्यांनीही दाखवणं गरजेचं आहे. कारण सेक्युलर वोटर हा विभागला गेलेला आहे आणि हा सेक्युलर वोटर कुठेही एकत्र यायला तयार नाही. हा सेक्युलर वोटर कधी काँग्रेसमध्ये आहे, कधी वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे, कधी कधी तो ठाकरे गटाचाही विचार करतो, कधी तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचाही विचार करतो. पण हा सेक्युलर वोटर याला जर एकच पर्याय दिला आणि या लोकांनी सगळ्यांनी मिळून जर राजकारण करायला सुरुवात केली तर लातूरसारखं अनेक ठिकाणी यश मिळायला वेळ लागणार नाही. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखीन जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. हा जर प्रयोग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये झाला तर पुन्हा एकदा एक सकारात्मक चेंज या पॉलिटिक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पण हा सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी तेवढं औदार्य दोन्ही पक्षातल्या नेत्यांनी दाखवणं गरजेचं आहे. लातूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जवळपास 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत. कदाचित ही संख्या वाढलीही असती, परंतु जे औदार्य दाखवलेलं आहे आणि एकत्र येऊन हे सभागृह आपल्या ताब्यात असणं गरजेचं आहे, याचा जो विचार समोर आलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आता काही लोक असं म्हणतील की काँग्रेस हे जळतं घर आहे आणि तुम्हीच त्या काँग्रेसच्या जवळ जात आहात. पण ज्या वेळेस देश संकटामध्ये येतो, देशाचं राजकारण धर्मसापेक्ष व्हायला लागतं, त्यावेळेस कुठे ना कुठे धर्मनिरपेक्ष लोकांनी एकत्र येणं गरजेचं असतं. आपल्याला माहिती असेल की भारताचं संविधान तयार होत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधान सभेमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत कामही केलं. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काँग्रेसच्या नेत्यांनी पराभवही केला, तो राजकारणाचा भाग होता. पण ज्या वेळेस राष्ट्र संकटामध्ये येतं, ज्या वेळेस आपल्या हातून राष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करता येतं, त्यावेळेस आपल्या समविचारी लोकांसोबत एकत्र येणं देखील गरजेचं असतं. काँग्रेस जळतं घर आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरी सांगितलेलं असलं तरी आताची परिस्थिती अशी आहे की सेक्युलर वोटरला जर एक पर्याय नाही दिला गेला तर या सेक्युलर वोटरचं भविष्यामध्ये काय होईल हे सांगता येत नाही. किंवा भारताच्या राज्यघटनेमध्ये जो सेक्युलरिझम आपल्याला सांगितलेला आहे, जे धर्मनिरपेक्ष तत्व सांगितलेलं आहे, त्याचं काय होईल हे देखील सांगता येत नाही. आपल्याला माहिती आहे की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस फक्त राज्यघटना बदलण्यासाठी प्रयत्न होत होते, पण त्याच वेळेस हाच सेक्युलर वोटर जागा झाला आणि 400 पार होणारी संख्या याच सेक्युलर वोटरने अडवून धरली. हा बदल देशभरामध्ये सगळीकडे करता येऊ शकतो, पण या सेक्युलर वोटरला एकत्र आणण्यासाठी आता राजकीय पक्ष एकत्र आणण्यासाठी युत्या होणं गरजेचं नाही. आता राजकीय पक्ष एकत्र येतील, ते युत्या करतील, पण राजकीय पक्षांनी फक्त एकत्र येऊन चालणार नाही. तर राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे की सेक्युलर वोटर कुठे एकत्र येतो. 2 पक्ष एकत्र आल्यानंतर एकत्र येतो का 2 पक्ष विभागल्यानंतर एकत्र येतो, याचा विचार राजकीय पक्षांनी करायला पाहिजे की नेमकं सेक्युलर वोटरला एकत्र आणण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि तोच प्रयोग लातूरमध्ये झाला. हे केवळ राजकीय पक्षाचं एकत्रित येणं नव्हतं, तर सेक्युलर वोटर जो विभागलेला होता त्या वोटरला एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न होता आणि म्हणून हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. पण
या प्रयोगामधून जे संकेत मिळालेले आहेत त्या संकेतावरती मात्र भविष्याचं राजकारण करणं गरजेचं आहे. खरं तर हे संकेत अगोदरही मिळालेले होते. जवळपास आपल्याला माहिती आहे की रिपब्लिकन ऐक्य झालं त्यावेळेस आणि 1996 नंतरच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेस या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या आणि जवळपास 36 खासदार निवडून आले त्यावेळेसची ही गोष्ट काँग्रेसने लक्षात घेतली पाहिजे, पण ते विसरून गेलो आहे आपण. आणि त्यामुळे आपल्याला हा जो काही वोटर आहे या वोटरला जो इकडे तिकडे पळतो आहे त्याला आपल्याला धरता येत नाही आणि त्याला आपल्याला एकत्र बांधूनही ठेवता येत नाही. पण हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. आज परिस्थिती आपण असं बघतोय की काँग्रेसच्या हाती जिथे जिथे हा सेक्युलर वोटर ज्यांना एकत्र आणता आला नाही तिथे काहीच हाती लागलेलं नाही. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पुण्यामध्ये असेल, पिंपरी चिंचवडमध्ये असेल किंवा इतर महानगरपालिकांमध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, जर हा सेक्युलर वोटर हाती नाही लागला ना तर हे सगळं विस्कळीत होऊ शकतं. आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज पुण्यासारख्या शहरामध्ये जिथं खूप विद्वान लोक राहतात त्या शहरामधली अवस्था काय आहे, जिथे विचार करून मतदान करणाऱ्या लोकांची संख्या आहे त्या शहरामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था काय आहे हे बघणं तितकंच गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं या सेक्युलर वोटरच्या भरोश्यावरती या सेक्युलर वोटरला एकत्र आणून निवडणुका जर लढवल्या गेल्या तर ही जी काही धर्मांध शक्ती आहे या शक्तीला रोखणं जास्त काही अवघड नाही. पण याच्यामध्ये कोणीतरी 2 पावलं मागे यायला पाहिजे आणि 2 पावलं कोणीतरी पुढे यायला पाहिजे, तर हे सगळं घडून येऊ शकतं. पण दोघांनी जर जाग्यावरून हलायचंच नाही आणि ताठर भूमिका घ्यायच्या ठरल्या तर दोघंही एकत्र येणार नाहीत आणि आपला सेक्युलर वोटर जो आहे हा सेक्युलर वोटर देखील एकत्र येणार नाही. त्याच्यामुळं सेक्युलर वोटरला जर एकत्र करायचं असेल तर राजकीय पक्षांनी एकत्र करणं अन्य गरजेचं आहे. खरं तर ही राजकीय पक्षांची युती नाही तर ही सेक्युलर वोटर्सची युती आहे जे इतरत्र गेलेले होते. आपल्याला माहिती आहे 2014मध्ये भारतीय जनता पक्षाला दलित वोटिंग 23% मिळालं होतं. पण हे 23% दलित वोटिंग का मिळालं या पाठीमागे जर आपण गेलो तर हे दिसेल की आतापर्यंत म्हणजे 2014 पर्यंत काँग्रेसने सातत्याने या दलित वोटरचा फायदा करून घेतला पण त्यांना हाती काही दिलं नाही. आणि त्याच्यामुळं हा दलित वोटर याने चेंज घडवून आणला आणि 2024-14मध्ये जवळपास 23% दलित वोटिंग हे भारतीय जनता पक्षाला मिळालं. हे आपल्याला विसरता येण्यासारखं नाही आहे. म्हणून सेक्युलर वोटरला जर सोबत ठेवायचं असेल तर त्याला फक्त मतदानासाठी नाही तर त्याची जी काही भविष्यामधली कामं आहेत त्यांना जो काही सोशल सपोर्ट पाहिजे आहे त्यांना जो काही पॉलिटिकल सपोर्ट पाहिजे आहे तो देखील देता आला पाहिजे. आणि हीच बाब लक्षात घेऊन लातूरच्या जनतेने एक वेगळे संकेत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे संकेत ओळखून जर राजकारण झालं तर कदाचित पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधलं देखील चित्र वेगळं असू शकतं. आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांनी सातत्याने एकत्र येऊन निवडणुका लढवल्या पाहिजेत का, आणि हे जर एकत्र आले तरच सेक्युलर वोटर एकत्र येऊ शकतो का. आपलं नेमकं म्हणणं काय आहे हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.